पाटोदा पोलीस स्टेशनच्या समोर मुंडे समर्थकांचं ठिय्या आंदोलन। तर दुसरीकडे आपण आता पैठणमधली ही दृश्य आक्रोश मोर्चातली बघतोय। संविधानाच्या प्रतिकृतीला वंदन केलं जातंय, अभिवादन केलं जातंय। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा हातात घेऊन काही जण या आंदोलनामध्ये सहभागी झालेत। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आता हा मोर्चा पुढे चाललाय। पैठणमध्ये आज संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ आक्रोश मोर्चा काढला गेलाय। या दृश्यामध्ये आपल्याला देशमुख यांचं कुटुंब दिसतंय, त्यांची मुलगी, मुलगा, त्यांचे बंधू देखील या मोर्चामध्ये सहभागी आहेत, त्यांचे घरातले आहेत। आणि आज न्याय पाहिजे ही तर मागणी आहेच, मात्र सर्वधर्मीय या मोर्चामध्ये सहभागी झालेत। बीड, परभणी या दोन्ही ठिकाणच्या घटनेच्या निषेधार्थ आज आक्रोश मोर्चा काढला गेलाय। मनोज जरांगे पाटील, सुरेश धस हे देखील मोर्चात सहभागी आहेत। आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या सोबत आहेतच। सिद्धार्थ, कुठपर्यंत पोहोचलाय हा मोर्चा, पुढे काय? निश्चित मोर्चाला सुरुवात झाली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उद्यानाजवळ हा मोर्चा आहे आणि आपण बघू शकतो मोर्चातले सगळे प्रमुख जे आहेत ते सगळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करायला जमलेले आहेत। आपण बघतोय त्यामध्ये महेश अण्णा देशमुख यांच्या कुटुंब आहे, मनोज दादा जरांगे आहेत आणि स्थानिक फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सहभागी झाले। सर्व धर्म जातीचे लोक या मोर्चामध्ये सहभागी झाले। आता अभिवादन करून सर्व खाली आलेले आहेत आणि आता इथून छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापाशी जातील। हा मोर्चा अर्ध्यावर आलेला, जवळपास 1 किलोमीटरचं अंतर अजून बाकी आहे आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ मोर्चा गेल्यानंतर हा मोर्चाचं रूपांतर जे आहे सभेमध्ये होईल आणि त्या ठिकाणी मनोज अण्णा यांच्या कुटुंबातील काही व्यक्ती बोलतील, मनोज दादा जरांगे पाटील हे सुद्धा बोलतील आणि बाकी इतर जे नेते मंडळी येतील ते सुद्धा त्या ठिकाणी भाषण करतील। निश्चितपणे अजून सभास्थळी जाण्यासाठी मोर्चाला जवळपास 1 तास लागू शकतो। खूप मोठ्या प्रमाणात लोक आहेत, सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी आहेत आणि निश्चितपणे परभणीची घटना आणि बीडची घटना या दोघांचा निषेध या ठिकाणी केला जातो। त्यामुळे दोघा मयतांचे फोटो आणि फ्लेक्स घेऊन जे आहेत या ठिकाणी लोक जमलेले आहेत। निश्चित आता आंबेडकर उद्यानातून सगळे बाहेर पडलेले आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापाशी जातील आणि त्या ठिकाणी मोर्चाचं जे आहे सभेत रूपांतर होईल। बिलकुल सिद्धार्थ, धन्यवाद या माहितीसाठी। आपण मोर्चातली काही दृश्य आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय। आज पैठणमध्ये मोर्चा निघालाय। आधी बीड, परभणी, पुणे आणि पैठण या पैठणमधला हा मोर्चा आणि हा मोर्चा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळ आलेला असताना बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि संविधानाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून हा मोर्चा पुढे मार्गस्थ होईल आणि जिथे हा मोर्चा जाऊन संपेल त्याचं सभेमध्ये रूपांतरण होईल। मात्र आजच्या मोर्चामध्ये मनोज जरांगे पाटील हे देखील दिसतात, संतोष देशमुख यांचं कुटुंब आहेच, सुरेश धस, त्यासोबत बीडचे स्थानिक लोकप्रतिनिधी सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेत आणि तमाम सर्वधर्मीय सर्वसामान्य नागरिक हे देखील या मोर्चात आज सहभागी झालेत। सगळ्यांची मागणी एकच आहे, न्याय मिळाला पाहिजे आणि आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि लवकरात लवकर ही कारवाई करावी अशी सरकारकडून अपेक्षा आहे। आणि या सगळ्या मागण्या घेऊन पुन्हा एकदा पैठणमध्ये आक्रोश करत अनेक जण रस्त्यावरती उतरलेत। गर्दी फार मोठी आहे पैठणमधल्या या मोर्चाला। या मोर्चाचं सभेमध्ये रूपांतरण होईल। या मोर्चाची दृश्य आणि सगळे अपडेट आपण न्यूज 18 लोकमतवरती घेतोय। मनोज जरांगे पाटील हे जातीनं या पैठणमधल्या मोर्चाला देखील उपस्थित आहेत। त्यांची प्रतिक्रिया आपण मगाशीच न्यूज 18 लोकमतवरती ऐकली। हातात संविधानाची प्रत घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो घेऊन त्यासोबत बीड आणि परभणीमध्ये ज्या काही 2 हत्या झाल्या, महाराष्ट्रामध्ये या 2 खळबळजनक घटना घडल्या, या दोन्ही हत्येच्या निषेधार्थ आज पैठणमध्ये मोठा जनसमुदाय रस्त्यावरती उतरलाय। देशमुख आणि सूर्यवंशी यांचे फोटो एका ट्रकवरती लावण्यात आले आणि या दोघांना न्याय मिळायला हवा अशी मागणी करत पैठणमध्ये मोठ्या संख्येनं हा जनसमुदाय आज रस्त्यावरती उतरलाय आक्रोश करत। आणि त्यातच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज 1 महिना पूर्ण झालाय। 8 डिसेंबर रोजी त्यांचं अपहरण करण्यात आलं होतं आणि त्यांची हत्या करण्यात आली होती आणि या घटनेला आज 1 महिना पूर्ण झालेला असताना
पैठणमध्ये पुन्हा एकदा आक्रोश मोर्चा. मात्र आणखी असे किती आक्रोश मोर्चे निघणार आहेत, त्यानंतर देशमुख आणि सूर्यवंशी कुटुंबियांना न्याय मिळणार आहे, हाच खरा प्रश्न आहे. मात्र प्रत्येक मोर्चामध्ये प्रत्येक वेळी देशमुख कुटुंबाकडनं सुद्धा आणि त्यांना पाठिंबा असलेल्या सर्वसामान्य लोकांकडनं सुद्धा हीच मागणी केली जाते की लवकरात लवकर आरोपींना पकडावा. आता एक आरोपी जो फरार आहे कृष्णा आंधळे, त्याला देखील पकडावं आणि जे कोणी ताब्यात आहेत त्यांना देखील कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मोर्चेकऱ्यांची मागणी आहे. या मोर्चामध्ये आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ सुद्धा आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूयात. लक्ष्मण, कुठपर्यंत पोहोचलाय मोर्चा, आणखी किती काळ चालेल, काय मागण्या घेऊन लोक उतरलेत? पैठण शहराच्या मेन रोड पर्यंत हा मोर्चा येऊन पोहोचलेला आहे. पुढच्या काही वेळामध्ये हा मोर्चा जो आहे तो पैठण शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या 8व्या रूट पुतळ्यापर्यंत येऊन पोहोचेल. त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना त्या ठिकाणी पुष्पहार अर्पण करेल, अभिवादन करेल आणि हा मोर्चा जो आहे तो हळूहळू पुढे सरकेल. मात्र आता पैठण शहरामध्ये हा मोर्चा जो आहे तो पोहोचलेला आहे. अर्थात शहराच्या मेन रोडमध्ये हा मोर्चा सुरू आहे. मोठ्या संख्येनं नागरिक जे आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आपल्याला देशामध्ये पाहायला मिळत आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेला 1 महिना पूर्ण झालेला आहे आणि त्यानंतर देखील आरोपी जे आहेत ते सापडत नाहीये. त्यातला जो कोणी एक आरोपी आहे तो अद्यापही मिळून येत नाही आणि ही सगळ्या मागण्या घेऊन आता हा मोर्चा जो आहे तो या पैठण शहरातून होताना आपल्याला पाहायला मिळतं. मोठ्या संख्येनं गर्दी जी आहे ती देखील या मोर्चामध्ये पाहायला मिळते. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशा स्वरूपाची मागणी या सगळ्या मोर्चेकऱ्यांची आहे आणि या सगळ्याच्या अनुषंगाने हा मोर्चा होता. मनोज जरांगे पाटील असतील, धस असतील, त्याचबरोबर संदीप क्षीरसागर असतील असे या भागातले नेते जे आहेत ते देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहे आणि ते देखील आता या मोर्चाच्या बरोबर जे आहे ते चालताना पाहायला मिळतात. पुढच्या काही वेळामध्ये हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक पैठण या ठिकाणी येईल आणि त्या ठिकाणी एक आक्रोश सभा जी आहे ती देखील या शहरामध्ये होणार आहे आणि या मोर्चाला पोलिसांचा देखील एक मोठा बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे. मोठी गर्दी या मोर्चाला झाल्याचं दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय. आता हा आक्रोश मोर्चा पैठण शहराच्या मेन रोड मधून पुढे मार्गक्रमण करतोय. हातामध्ये काळे झेंडे घेण्यात आलेले आहे. भगवे झेंडे या सगळ्या कार्यकर्त्यांच्या आणि मोर्चेकऱ्यांच्या सोबत आहे आणि हे सगळा मोर्चा जो आहे तो आता हळूहळू मार्गक्रमण करताना आपल्याला पाहायला मिळतोय. लक्ष्मण, या सगळ्या अपडेटसाठी धन्यवाद. या मोर्चा संदर्भातले सगळे अपडेट तुमच्याकडनं घेत राहूच. हा मोर्चा कोणत्या वेळी कुठपर्यंत पोहोचतोय आणि त्याचं सभेत कसं रूपांतरण होत आहे, कोणत्या नेत्यांची तिथं भाषणं होतात, मनोज जरांगे पाटील तिथं जाऊन काय बोलतात, सुरेश धस काय बोलतात, बीडमधले आणखी काही स्थानिक लोकप्रतिनिधी काय बोलतात, देशमुख कुटुंबाकडनं काय वक्तव्य येतंय, या सगळ्या संदर्भाचे अपडेट आपण घेत राहू. हा आक्रोश मोर्चा सध्या आपण पैठणमधला बघतोय. या आधी सुद्धा बीडमध्ये, परभणीमध्ये, पुण्यामध्ये आणि आता पैठणमध्ये हा मोर्चा निघालाय. मागणी एकच, संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये न्याय हवाय. तर परभणीमध्ये सूर्यवंशी नामक तरुणाचा देखील जो खून झाला त्यांना देखील न्याय मिळाला पाहिजे अशी देखील मागणी घेऊन आज पैठणमधल्या मोर्चामध्ये लोक उतरलेत. मनोज जरांगे पाटील हे प्रत्येक मोर्चाला जातीनं हजर आहेत आणि आता इतका वेळ का काढला जातोय, सरकारवरतीच ताशेरे ओढले जात आहेत, सरकारच्या कार्यपद्धतीवरती ताशेरे ओढले जात आहेत. वाल्मी कराडवरला त्यांना आत्मसमर्पण केलं, मात्र कारवाई कधी होणार याची प्रतीक्षा अगदी सगळ्यांनाच आहे. जे कोणी आरोपी असतील यामध्ये त्यांना कठोरात कठोर शासन लवकरात लवकर करावं अशी मागणी सरकारकडे आहे या सर्व मोर्चेकऱ्यांची. वाल्मी कराडवरती गुन्हे दाखल असताना सुद्धा त्याच्याकडनं आणखी काही जबाबदाऱ्या अद्याप देखील का काढून घेण्यात आलेल्या नाहीत असा देखील सवाल आज उपस्थित केला जातोय. पैठणमधला हा मोर्चा आणि त्याची दृश्य